आज मी केलं होता मटन रस्सा, तो पण हैदराबादी स्टाईलमध्ये. मागच्या वेळेस मी मटन रस्सा बनवला होता ना, तर ती गावरान पद्धत होती आपली सिंपल अशी. ह्यावेळेस मी हैदराबादी स्टाईलमध्ये बनवते, पण त्यामध्येही माझी पद्धत मी आवर्जून करते. तर इथे ना आता प्रत्येक वेळेस आपल्याकडे काजू बदाम असतील असं नाही, तर बदामाऐवजी आपण फुटाणंसुद्धा वापरू शकतो आणि त्यानेही खूप छान हैदराबादी स्टाईलमध्ये मटन रस्सा बनतो. ते इथे मी माझी पद्धत सांगते. कांदा आणि खोबरं मी कट करून घेतलेलं. शहाजिरं सोडून आपल्याला सगळे खडे मसाले घ्यायचे बरं का. इथे छानपैकी मसाले परतून घ्यायचे, खडे मसाले आणि कांदा परतून घ्यायचा. अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची, छानपैकी ती परतून घ्यायची आणि स्वच्छ धुतलेलं मटण ॲड करायचं. तेही परतून घेण्याआधी त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, मीठ ॲड करून छानपैकी परतून घ्यायचं. एका साईडला आपल्याला कमी गॅसवरती हे ठेवायचं, तोपर्यंत एक मसाला तयार करायचा. आता त्यासाठी आपल्याला कांदा आणि खोबरं, फुटाणे हे डायरेक्ट तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. थोडंसं ब्राऊन रंगाचं होईपर्यंतच भाजायचं, परतून घ्यायचं, म्हणजे सॉरी तळून घ्यायचं आणि लगेचच त्याचं छानपैकी मस्त वाटण तयार करून घ्यायचं. आणि आता कुकरमध्ये आपण जे मटण फ्राय करायला टाकलं होतं मसाल्यांसोबत, त्यामध्ये हे डायरेक्ट टाकायचं. आपल्याला यामध्ये कोणती मसाले टाकायची गरज पडत नाही, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये मटण मसाला जो मिळतो मार्केटमध्ये सुहाना किंवा एव्हरेस्टचा, तो ॲड करायचा. इथे लो फ्लेमवर आपल्याला 4-5 शिट्ट्या काढून घ्यायचं, वरतून कोथिंबीर ॲड करायची आणि लो फ्लेमवरच आपल्याला शिट्ट्या काढून घ्यायच्या, म्हणजे तरी छान येते. त्यासोबत गरमागरम बाजरीची भाकर केली होती. चला मग आम्ही जेवण एन्जॉय करतो. भेटते नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.